जय गजानन. वेदांत सार ग्रंथामध्ये आपण श्रवण मनन आणि निधिध्यासनापर्यंतचा विचार केला. त्या पुढे सांगण्यात आलं पुढचा विषय आहे समाधी. समाधी दोन प्रकारची असते असं आपण मागच्या भागात केवळ उल्लेख केला. सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी. त्यांचं स्वरूप कसं असतं त्याबद्दल सविस्तर विवेचन करताना आता सांगतायत. तत्र सविकल्पो नाम ज्ञातृज्ञानादि विकल्प लय अनपेक्षया अद्वितीय वस्तूनी तदाकार कारितायाः चित्तवृत्तेः अवस्थानम. तीन गोष्टी आपल्याला इथून समजून घ्यायच्या आहेत. पहिल्यांदा सांगितलं ज्ञातृज्ञान इत्यादी तीन प्रकारच्या गोष्टी असतात ज्याला वेदांत शास्त्रातला शब्द त्रिपुटी असा आहे. कशाला म्हणतात त्रिपुटी? एक गोष्ट आहे, ज्ञान होत असताना तीन गोष्टी घडलेल्या आहेत. ज्याचं ज्ञान व्हायचं त्याला ज्ञेय असं म्हणतात, ज्याला ज्ञान होणार आहे त्याला ज्ञाता असं म्हणतात, आणि त्याला जे काय होणार आहे त्याला ज्ञान असं म्हणतात. या तीन गोष्टी सोप्या शब्दात ज्याचं ज्ञान करून घ्यायचंय तो, जो ज्ञान करून घेतोय तो, या दोन्ही गोष्टींच्या भानासकट, याचा अर्थ हे कळत असताना, यांचा लय न होताना, हे दोन्ही जाणीव असताना जी चित्तवृत्तीची अवस्था परब्रह्माच्या ठिकाणी तदाकार होते त्या अवस्थेला सविकल्प समाधी असं म्हणतात. उदाहरण पाहू म्हणजे आणखीन आपल्याला ते स्पष्ट त्याच्यावर लक्षात येईल. जसं मृण्मय तदा म्हणजे तेव्हा, त्यानंतर उदाहरण सांगताना सांगतायत मृण्मय गजादी भाने अपि मृद भानवत अद्वैत भाने अपि अद्वैत वस्तू भासते. कशी मजेदार रचना सांगितली आहे पहा. एखादा मातीचा हत्ती तयार केलेला आहे. आता हत्ती दिसत आहे की नाही, म्हणजे हत्तीचा आकार दिसत आहे की नाही, त्याचं उत्तर आहे हो. एखाद्या लहान लेकराला विचाराल तर त्याला फक्त हत्तीचा आकारच कळतो, त्याच्या मागची भूमिका कळत नाही. पण ज्ञानी माणसाला मागची भूमिकाही कळते. म्हणजे काय, तर त्याला हत्तीचा आकारही दिसत आहे आणि तो मातीचा आहे, म्हणजे वास्तविक फक्त मातीच आहे, मातीच्या व्यतिरिक्त खरं तर दुसरं काहीच नाही. नामरूप हे तात्कालिक परिणाम आहेत फक्त. तो आपल्याला वाटत असलेली अवस्था आहे. म्हणजे वेगळ्या अर्थाने मातीची ती अवस्था ही अवस्था भासमान आहे. मातीच्या आधारावर आकार नुसता आपल्याला भासत आहे, तिथे प्रत्यक्ष हत्ती नाही. या अर्थाने हत्तीचा आकार त्या मातीला तात्पुरता आलेला आहे, पण तो आकार गेला तर मातीला मातीच राहणार आहे. या दोन्हीची जाणीव जेव्हा असते तेव्हा त्याला सविकल्प समाधी असं म्हणतात. याचा अर्थ हत्ती पण जाणवत आहे आणि माती पण समजत आहे, अशी जी अवस्था त्याला सविकल्प समाधी असं म्हणतात. याचा अर्थ द्वैताचीही जाणीव आहे आणि मागे असणारं अद्वैत जे आहे तेही समजत आहे. बाकीचा भास पूर्ण नष्ट नाही झालेला, जागृती अवस्थेमध्ये दिसतही आहे आणि खरं नाही हेही कळत आहे. अशी जी अवस्था, त्या अवस्थेला सविकल्प समाधी असं म्हणतात. संतांनी याचं जे वर्णन केलं ना ते फार मजेदार आहे, आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतं. म्हणजे भरला घनदाट हरी दिसे, याच्यामध्ये नेमकी ही भूमिका आहे की बाकीचं सगळं दिसत आहे आणि त्यात भरलेला हरी दिसत आहे. जिकडे पाहावे तिकडे तू दिसशी नयना. संदर्भ भले वेगळा असेल पण सांगायचं हे आहे की जिकडे जिकडे पाहतो तिकडे फक्त तुझंच स्वरूप दिसतं. याचा अर्थ बाहेरच्या गोष्टीही दिसत आहेत आणि त्या सगळ्या स्वरूपात नटलेलं परब्रह्म दिसत आहे. ही जी अवस्था, त्या अवस्थेला सविकल्प समाधी असं म्हणतात. मग पूर्व ग्रंथाचा आधार आपल्या करता दिला. दृश्य स्वरूपम गगनोपमम परम सकृद विभागम तू अजम अजेयम अक्षरम अलोकम सर्वगतम यद अद्वयम तदेव चाहम सततम विमुक्तोहम. या पद्धतीने या सगळ्या गोष्टी कळत असताना सुद्धा गगनोपम असलेला दृश्य स्वरूप जरी असला, बाहेरच्या गोष्टी दिसत जरी असल्या तरी गगनोपम असलेला परम शुद्ध बुद्ध इत्यादी माझं स्वरूप आहे. ह्या सगळ्या जाणीवांचे एकत्रीकरण जे आहे त्याला सविकल्प समाधी असं म्हणतात. पहिला प्रकार आपल्या समोर सांगितला. मी आपल्याला सांगितलं तसं दोन प्रकार, सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी. फरक कुठे आहे? आत्ता आपण पाहिलं तसं ज्ञाता, ज्ञान, ज्ञाता, ज्ञेय या तीन पुटींच्या ज्ञानासकट
म्हणजे मी ज्ञाता आहे, मी पाहत आहे याचीही जाणीव आहे, जे दिसत आहे त्या वस्तूच्या नाम रूप आकाराचीही जाणीव आहे आणि त्याच्या मागे असणाऱ्या तत्वाचीही जाणीव आहे. अशी जेव्हा अवस्था असते तेव्हा सविकल्प समाधी असं म्हटलं. आता ही जाणीव जेव्हा विलोप पावते, स्वाभाविक पुढचा प्रकार येणार निर्विकल्प समाधी. निर्विकल्प त्याची रचना कशी सांगितली? निर्विकल्पस्तु. निर्विकल्प समाधीबद्दल सांगतात ज्ञातृ ज्ञानादी विकल्प लय अपेक्षया. मगाशी विकल्पाचा लय अपेक्षित नव्हता, इथे विकल्पाचा लय अपेक्षित आहे. याचा अर्थ आता पाहणारही कोणी नाही आणि पाहिल्या जात आहे असंही काही नाही, एकरूप त्याच्याशी झालंय, वेगळेपणाच उरलेला नाही. ती चित्तवृत्ती आता वेगळेपणाने पाहतच नाही तर लय पावलेली आहे त्या स्वरूपामध्ये, त्या परब्रह्म तत्वाच्या ठिकाणी चित्तवृत्ती. कारण बाहेरचं सगळं पाहत असताना सुरुवातीला दिसणार आहे त्या साधकाला सगळं दिसणार आहे, पण पलीकडे जाऊन पाहणार त्याला त्याच्या मागचं तत्वही दिसणार आहे. जसं गजाचं उदाहरण आपण पाहिलं, हत्तीही दिसत आहे आणि त्याच्या मागे असणारी माती पण दिसत आहे. पण मागच्या भागातलं एक उदाहरण समजून घ्या म्हणजे आपल्याला आणखीन सुंदर रीतीने निर्विकल्प समजतं. आता आकार नाही दिसत आहे. सोन्याचं उदाहरण मी आपल्याला मुद्दाम दिलं होतं, सोन्याच्या मूर्तीचा विचार आपल्या समोर सांगितला होता. उदाहरणार्थात तेवढ्यापुरतं समजून घ्यायचं की जसं त्या सोनाराला आकार दिसतच नाही, त्याला फक्त आणि फक्त सोनच दिसतं, अर्थात त्यातला दिसता हा वेगळा प्रकार नाहीये, ती भूमिका फक्त समजून घ्या. त्याला आकाराधिकाचा भावच नाही, केवळ सोन्याचा भाव आहे, ते सोनच लक्षात येतंय. ही जी अवस्था, त्या अवस्थेला म्हणजे विकल्प दिसतच नाहीयेत, त्याचे आकार इत्यादी दिसतच नाहीयेत, तत्वच फक्त जाणवत आहे. ही जी अवस्था त्याला निर्विकल्प समाधी असं म्हटलं. विकल्पाचा लय झालेला आहे, आकारांचा नामाचा लय झालेला आहे आणि केवळ तत्व जे आहे तेच जाणवत आहे. अद्वितीय वस्तूनी तदाकार कारिताया चित्तवृत्ते हे अतितराम एकी भावेन अवस्थानम. असं जेव्हा चित्तवृत्तीचं केवळ एक भावानी तिथं त्याचं राहणं होतं, ती चित्तवृत्ती बाकीचे सगळे विकल्प सोडून देते आणि केवळ एकच भावानी परब्रह्म वस्तूच आहे, दुसरं काही नाहीच. बाकीचे नामरूप सुद्धा मागे पडून गेलेले आहेत, विकल्प मागे पडून गेलेले आहेत. अशा अवस्थेची चित्तवृत्ती परमात्म स्वरूपाशी विलीन होऊन राहते. त्या अवस्थेला निर्विकल्प समाधी असं म्हटलं. त्या शब्दातलाच खेळ लक्षात घ्या. सविकल्प, विकल्पांसह. विकल्प म्हणजे काय? पर्याय त्याला असणारे. विकल्प कोणते? अवस्तू हे विकल्प आहेत, कारण वस्तूच फक्त आहे. वारंवार आपण पाहिलं, वस्तू म्हणजे परब्रह्म. त्या परब्रह्माच्या ठिकाणी, वस्तू असणाऱ्या परब्रह्माच्या ठिकाणी अवस्तू असणाऱ्या नसणाऱ्या गोष्टी दिसतात. गंमत पा दोन मधली थोडा फरक लक्षात घ्या. एखाद्या सापाचं उदाहरण आपण जे पाहिलंय ते व्यवस्थित समजून पुन्हा एकदा घेऊ. सर्प दोरी पडलेली आहे, अंधकार आहे, त्या दोरीच्या ऐवजी साप दिसतोय. हा झाला अज्ञानाचा सरळ सरळ विषय. काय झालं? थोडा प्रकाश पडला किंवा मध्येच एक क्षणभर प्रकाश पडला, त्या प्रकाशानंतर दोरी आहे हे कळलं. त्यानंतर काय होतं? मधली एक अवस्था अशी मजेदार असू शकते, दोरी आहे हे समजलेलं आहे आणि तरी साप दिसत आहे. का? कारण अंधकार तर पुन्हा आहे, सापाची जाणीव आपल्याला होत आहे. अशी जी अवस्था ती सविकल्प समाधी. अर्थात उदाहरण मी सांगितलं तसं मोजक्याच गोष्टी करता दोन्हीची जाणीव होणे एवढ्याच अर्थाने फक्त समजून घ्यायचं. आणि मग तशी जी अवस्था त्याला सविकल्प समाधी असं म्हणतात. आणि जेव्हा सापाचं अस्तित्वच नष्ट होऊन जातं, पूर्ण ज्ञानाच्या माध्यमातून फक्त आणि फक्त दोरीच आहे हे कळतं, त्याला निर्विकल्प समाधी. तेवढ्यापुरतं उदाहरण समजून घ्या. त्या दोन मधला फरक की सापासकट दोरी दिसणे, पहिल्यांदा सापच दिसणे पूर्ण अज्ञान. साप आणि दोरी म्हणजे दोरी आहे हे कळणे आणि साप जाणवत राहणे हे सविकल्प समाधी. आणि दोरीच फक्त कळणे, सापाचं अस्तित्वच नष्ट होणे, ती जी अवस्था त्याला निर्विकल्प समाधी. अशा पद्धतीने आपण ते समजून घेऊ शकतो. मग त्याचं वर्णन करताना पुढे म्हणतात तदा तो जलाकार. त्यांनी आणखीन एक सुंदर उदाहरण दिलं आपल्याला नेमकेपणाने आणखीन समजावं म्हणून. तदा तो जलाकार आकारिता लवण अनवभासेन जलमात्र अवभासवद अद्वितीय वस्तू आकारित कारिता
आकाराकारिता चित्तवृत्ती ही अनभासेन अद्वितीय वस्तुमात्रम अवभासते. रचना बा कशी आहे, मीठ घेतलं, पाण्यात टाकलं, उदाहरण फक्त मुळात सांगितलं तसं मर्यादित स्वरूपात समजून घ्यायचं. मीठ घेतलं, पाण्यात टाकलं, काय होतं, पूर्ण विरघळून जातं. आता मिठाचं अस्तित्व नावाची वेगळी गोष्ट दिसतच नाही. ही जी अवस्था, तशी चित्तवृत्ती विलीन झाली. मी का म्हटलं मुद्दाम, कारण मिठाचं अस्तित्व दिसत जरी नसलं तरी मीठ नष्ट नाही झालेलं. त्यामुळे ते उदाहरण तेवढ्या पुरतं समजून घ्यायचंय. मीठ वेगळेपणाने दिसत नाही, याचा अर्थ पाण्याला चव लागते, हा जो उलटा प्रकार आहे तो नाही गृहीत धरायचा आहे. कारण उदाहरणार्थ आपण वारंवार पाहिलेलं आहे की अवस्तूचे दोष वस्तूला कधीच लागत नाही. तसं मीठ पाण्यात टाकल्यामुळे पाणी खारट होतं वगैरे याचा विचार नाही करायचा आहे. फक्त मिठाचं वेगळेपणी जाणवणं बंद होतं, एवढ्याच पुरतं उदाहरण घ्यायचंय, तेवढाच दृष्टांत समजून घ्यायचा आहे. मग ती जशी अवस्था असते की मीठ वेगळेपणाने काही जाणवतच नाही, मीठ एकरूप झालेलं आहे, अशी जी अवस्था. आणि मग त्या अवस्थेत काय होतं की आकार आता पाण्याचाच फक्त शिल्लक आहे. आकार शब्दाचा अर्थ दिसणे, मीठ दिसतच नाहीये, फक्त पाणीच दिसत आहे, अशी जी अवस्था, ती अवस्था म्हणजे बाकीचं वेगळेपण, ज्ञाता ज्ञान इत्यादी वेगळेपण न राहता केवळ परब्रह्म वस्तूचीच जाणीव, ही जी अवस्था, त्या अवस्थेला निर्विकल्प समाधी असं म्हणतात. वृत्तीचा पूर्ण लोप झालेला आहे. आता वृत्ती नावाची गोष्ट शिल्लकच नाहीये. चित्तवृत्तीचा जो विचार आपण पाहिला, संकल्प विकल्प इत्यादीचा विचार आपण जो पाहिला, किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्यामध्ये असणाऱ्या तरंगांचा विचार आपण पाहिला, ते सगळे लोप पावलेले आहेत. वेगळ्या अर्थाने मन आणि बुद्धी म्हणजे सूक्ष्मदेह वेगळ्या अर्थाने याचा जणू काही लय झालेला आहे. पण लक्षात घ्या, असा जेव्हा लयाचा विचार येतो ना, तेव्हा एक प्रश्न आपल्या समोर येऊ शकतो. त्यांनी त्या प्रश्नाचा विचार केलेला आहे. प्रश्नाचा विचार करता सांगतात, ततश्च अस्य सुषुप्तेश्च अभेद शंका न भवती. वृत्तीचा लोप होणे एवढाच विचार जर करायचा असेल तर मग तो वृत्तीचा लोप तर सुषुप्तीमध्ये सुद्धा होतो, गाढ निद्रेमध्ये सुद्धा होतो. मग गाढ निद्रा आणि समाधी एकच आहे का, त्यांच्यामध्ये अभेद आहे का, अशी शंका येऊ शकते. त्याच्याकरता मुद्दाम सांगतात की नाही, दोन मध्ये शंका घ्यायची गरज नाही, त्या दोन मध्ये अभेद नाहीये. याचा अर्थ त्या दोन एक अवस्था नाहीये. सुषुप्ती वेगळीच अवस्था आहे आणि निर्विकल्प समाधी ही वेगळी अवस्था आहे. काय वेगळेपण आहे ते त्यांनी आपल्या समोर सांगितलं आणि त्याच्या आधारे वेगळेपण आहे हे आपल्याला समजावून सांगतायत. उभयत्र वृत्तीही अभाने समानेपि. हा, वृत्तीचं भान नसणे हे भले दोन्हीकडे समान आहे, वृत्तीची जाणीव नसणे हे भलेही दोन्हीकडे समान आहे, पण तत् सद्भाव असद्भाव मात्रेन अनयोः भेद उपपत्ती. ही एका बाजूला सद्भाव आहे आणि एका बाजूला अभाव अशा प्रकारची गोष्ट आहे. म्हणजे काय, व्यवस्थित समजून घेऊ. सुषुप्तीमध्येही चित्तवृत्ती नाही, त्यामुळे स्वाभाविक कुठलीही जाणीव नाही. पण लक्षात घ्या, जाणीव नाही याची पण जाणीव नाहीये. ही अवस्था आपल्याला व्यवस्थित लक्षात घेतली पाहिजे की गाढ निद्रेमध्ये आपल्या वृत्तीचा लय झालेला आहे, पण आपल्या वृत्तीचा लय झालेला आहे आणि आपण परब्रह्म स्वरूप आहोत, हे जी अनुभूती येत आहे ती नाही आहे तिथे. आणि मग गाढ निद्रेतली अवस्था कशी आहे, तर तिथे अभावच आहे वृत्तीचा. अभाव कोणत्या अर्थाने की काही जाणीवच नाहीये. मग गाढ निद्रेमध्ये तुमच्या शेजारी एखादी अत्यंत सुंदर व्यक्ती येऊन बसली तरी त्याचा तुम्हाला आनंद होणार नाही, किंवा तुमच्या शेजारून साप निघून गेला तर त्याची तुम्हाला भीती वाटणार नाही. कारण मुळात आनंद होण्याकरता म्हणजे सुख या अर्थाने, सुख होण्याकरता किंवा दुःख होण्याकरता जी वृत्ती जागृत लागते ती तिथे नाहीच आहे. ती वृत्तीच नाहीये, ती लोप पावली. याचा अर्थ वेगळ्या अर्थाने पूर्ण सुप्त अवस्थेत गेलीये, तिची अस्तित्वाची ही रचना नाहीये. आणि म्हणून तिथे आपल्याला आनंदाचा अनुभव पण नाहीये. आनंदाचा अनुभव केव्हा येतो, जेव्हा उठतो तेव्हा तो म्हणतो, हा मस्त झोप झाली होती, काही समजलं नाही, मस्त आनंदात होतो. पण लक्षात घ्या, हे उठल्यावर कळतंय.
आता फरक नेमका कुठे आहे? समाधीमध्ये आपण त्या अवस्थेत आहो याचा आनंद त्या साधकाला घेता येत आहे आणि म्हणून त्या एकाकार अवस्थेचा, त्या वृत्ती लयत्वाचा आनंद घेता येतोय. ही जी अवस्था, कारण चैतन्य स्वरूप आहे त्याचं, त्या चैतन्य स्वरूपाच्या बाहेरच्या सगळ्या गोष्टींचा, चित्तवृत्तींचा लोप झाला, पण त्याच्या आत्म चैतन्य स्वरूपाचा आनंद त्याला घेता येतोय. गाढ निद्रेत त्या आनंदाचा विषय नाहीये. तो नेमका दोन मधला फरक आहे हे आपल्या समोर सांगितलं. आणि मग ही समाधीची रचना जी आहे, ही सविकल्प निर्विकल्प समाधीचा विचार मांडल्यावर आता ही समाधी 8 अंगांनी युक्त असते असं पुढे आपल्याला सांगणार आहे, ज्याला आपण समाधीचे अष्टांग असं म्हणतो. अष्टांग योग माध्यमातून हा शब्द आपल्याला माहिती असतो. ते 8 अंग नेमके कोणते, त्यांचं स्वरूप काय, पुढच्या भागात पाहू. तोपर्यंत जयत संस्कृतम.